अल निनोचा मान्सूनवरती प्रभाव दिसून येतोय, त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा 90% इतकाच पाऊस पडणार आहे। पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाहीये। मान्सूनला पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन पुणे वेधशाळेनं व्यक्त केलं आहे। एल निनो हा पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मान्सूनवर होण्याचे चान्सेस ऑलरेडी आहेत। आपण दुसऱ्या टप्प्यातला जो आपला दीर्घकालीन अंदाज आहे त्यामध्ये क्लिअरली सांगितलं होतं की यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीच्या 90% इतकाच पडण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव आपल्या मान्सूनवर असणार आहे। पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असा सल्ला धुळे कृषी विभागाचे कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी दिलाय। यंदा अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती आहे। अल निनोमुळे पाऊस लांबलेला आहे। धुळे जिल्ह्यासह खानदेशामध्ये सरासरी 7 जून पासून पेरण्यांना सुरुवात होत असते, मात्र यंदा पाऊस लांबला असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असा सल्ला कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिला। सरासरी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात। दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या माध्यमातून कापसाची लागवड करावी असा सल्ला देखील शेतकऱ्यांना देण्यात आला। भारतीय हवामान खात्याचा असा अंदाज आहे की यावर्षी पाऊस हा थोडा लांबणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की आपण पेरणी ही 75 ते 100 mm पाऊस झाल्यानंतरच करावी। 75 ते 100 mm पाऊस हा पेरणीयोग्य पाऊस आहे। या व्यतिरिक्त ज्या पेरण्या होत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडे ड्रीप उपलब्ध असल्यास पेरणीबरोबरच ड्रीपवरतीच पेरणी करावी। तसेच जिल्ह्यामध्ये बियाणे आणि खते ही उपलब्ध आहेत, कोणत्याही प्रकारचा जिल्ह्यामध्ये तुटवडा नाही आहे। शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पावसानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जे आपण नियोजन केलेलं आहे खताचं आणि बियाणाचं ते आपल्याला योग्य प्रमाणे राबवता येईल। विहिरीला पाणी होतं, त्या पाणीवर आम्ही कपाशीची लागवड केली, म्हणजे इकडच्या सर्व शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली। परंतु आता पाऊस लांबल्यामुळे पिकं वाढायला लागली। एवढ्या 8 दिवसात जरी पाऊस नाही आला तर दुबारा पेरणी करण्याची वेळ येईल। जे निंदणी झालेली, जे लावणी झालेली ती मजुरी तर वाया जाणारच नाही। जून महिन्याच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यामध्ये पावसानं सलग 3 दिवस हजेरी लावली, त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या। परंतु त्यानंतर पावसानं दडी मारल्यामुळे खरीप हंगामामधल्या पेरण्या या रखडल्या। बऱ्याच ठिकाणी जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणीपूर्व कामं सुरू आहेत। गतवर्षी मान्सूनपूर्व दमदार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले धरणं ही तुडुंब भरली होती। मात्र यंदाची परिस्थिती ही गंभीर दिसत असल्याची भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली। बीड जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला 2 दिवस पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप घेतली आहे ती आज तागायत कायम आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यातल्या अनेक भागातील ज्या पेरण्या आहेत त्या रखडल्याचं पाहायला मिळतंय। आता सध्या शेतकरी जे आहेत ते आभाळाकडे डोळे लावून असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नांगरणी केली, त्यानंतर आता मोगळा घालण्याचं देखील काम शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यानंतर आता सध्या शेतकरी जो आहे तो पेरणीसाठी वाट पाहतोय, कारण की पेरणी योग्य पाऊस पडणं या ठिकाणी आवश्यक आहे, परंतु पावसाने कुठेतरी दडी मारल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। काय नेमकी सध्याची परिस्थिती कशा स्वरूपातली आहे, काय करताय तुम्ही सध्या? सध्या आता नांगरट झालेली आहे शेतामध्ये आणि आता मगोड्याचं काम चालू आहे शेतामध्ये। आता 2 दिवस 1 दिवसच पाऊस झाला, मला वाटतं 4 का 5 तारखेला काहीतरी पाऊस झाला। त्यानंतर त्या पाऊस काय पुरवठा नाही पडला त्यानंतर मग पाऊस न पडल्यामुळे आम्ही आता मोगड्याचं काम चालू केलं आहे शेतामध्ये। आता पावसाची आशा बसलो आहेत आम्ही। गेल्या वर्षी खूप पाऊस झाला, पण आमदा पाऊसच नाही ना। 1 दिवस पडला ते बी ढेकळंसुद्धा फुटले नाही नांगरटीचे। अशा हिशोबाने आम्ही लागलो होतो तयारीला। आता आणखी पाऊस नसल्यामुळे थोडं थांबलो होतं। पाऊस न पडल्यामुळे ह्या ठिकाणच्या जे काही पेरणी आहेत त्या पूर्णतः कुठेतरी खोळंबल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच आता हा जो शेतकरी आहे तो आभाळाकडे डोळे लावून आहे। पाऊस नेमका कधी पडेल आणि पेरण्या नेमक्या कधी होतील अशीच वाट सध्या इथले शेतकरी आपल्याला करताना दिसून येत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली। सलग 4थ्या दिवशी भंडाऱ्यामध्ये जोरदार पाऊस झालाय। भंडाऱ्याच्या मोहाडी, तुमसर, पवनी या परिसरामध्ये वादळी पाऊस झालाय। या पावसामुळे भात पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे।
मान्सून हा कमालीचा लांबलाय. जूनचा दुसरा आठवडा सुरू आहे तरी देखील पाऊस आलेला नाही. बळीराजा त्यामुळे चिंतेत आहे. बळीराजानं माझाच्या माध्यमातून पावसाला साथ घातली आहे. देवा, यंदा एवढंच कर, पावसाला आमच्या गावचा रस्ता दाखव, कारण आमच्या शेतामध्ये फक्त बी पेरायचं नाहीये तर आमचं संपूर्ण आयुष्य उगवायचंय. ही केवळ प्रार्थना नाही तर पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या बळीराजाच्या मनातली आर्त हाक आहे. शेत तयार आहे, बियाणं आणि खतही तयार आहे, पण जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी आभाळ मात्र कोरडं आहे. रोज आकाशाकडे लागून राहिलेली नजर आणि प्रत्येक दिवसागणिक वाढणारी चिंता. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही तर त्याच्या संपूर्ण वर्षाच्या जगण्याची आशा आहे. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये व्याकुळ झालेल्या बळीराजाची ही वेदना आहे. मंडळी, जूनचा दुसरा आठवडा सुरू झालाय, मात्र अजूनही पावसाच्या एकाही थेंबानं मातीला स्पर्श केला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. शेतं तयार आहेत, औत फिरलंय, वखर फिरलंय, मातीनं बीज कुशीत घेण्यासाठी स्वतःला सज्ज केलंय, पण आभाळ मात्र अजूनही रिकामच आहे. जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी पावसाचा एकही थेंब अजून पाहायला मिळालेला नाही. शेतकऱ्यांना माहिती आहे हे पावसाचे थेंब नाही तर त्याच्या मुलाच्या शिक्षणाचे थेंब आहेत, आईवडिलांच्या औषधांचे, बँकेच्या हप्त्याचे आणि संपूर्ण वर्षाच्या जगण्याचेही. दररोज शेतकरी सकाळी उठल्याकडे आकाशाकडे पाहतो, त्याची नजर आकाशाकडे जाते, पण ढग केवळ आश्वासन देऊन निघून जातात. आणि एवढंच म्हणतो बळीराजा, देवा एवढंच कर, पावसाला आमच्या गावचा रस्ता दाखव, कारण आमच्या शेतात फक्त बी पेरायचं नाही आहे तर आमचं संपूर्ण आयुष्य उगवायचं आहे. या सध्याच्या स्थितीबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय सध्याची स्थिती आहे आणि पावसाची किती आतुरतेनं तुम्ही वाट पाहता? हातबल झालो आम्ही. आता याच्यावर इलाज नाही. काय सांगावं, काय बोलावं काही समजत नाही. या पूर्ण आशेला लागलो. माय मारावी पण आशा मरून अशी एक म्हणी, तसं आम्ही पूर्ण आशेला लागलेलो आहे. आणि हा बाबा आता वर पाहायला लावतोय. आता काय आमचं तर कोणीच वाली नाही जगात असं वाटायला लागलं आहे आम्हाला. शेतकरी परेशान होऊन गेला ना. नांगर काढून बी वावर तयार करून बी घरात आणून ठेवलं. नांगर फनाट वखर करून निसर्गाची वाट पाहून पाहून परेशान झाला आहे शेतकरी. त्याचा जून निघून जायची बळी आली. बी खत आणून लोक म्हणतात दुष्काळ आहे. पंजाब डब म्हणतो पाऊस पडन, थोडा पडन. पुन्हा कधी घडीत म्हणतो दुष्काळ आहे. पंजाब डबाचं ढगाचं बोलणं चालू राहतं. मग आता आपल्याला काय करत नाही. आता शेतकरी परेशान होऊन गेलेला आहे. आता पाऊस तर लागतो आणि पाऊस निसर्ग साथ द्यायना. मिरग होऊन गेला, पंधरवाडा गेला मिरगाचा. नांगर झाली, वखर झाला, फनाट झालं, शेती अशी व्यवस्थित करून ठेवली आणि वर ढगाकड बघतो की कारण की आता 7 जून आहे. 7 जूनला लागवड होत असती आणि आता लागवडीची वाट बघून बघून परेशान झालेलं आहे. कारण की आता पाऊस तर आभाळ बी येईल नाही. ठीक आहे, आता माणसाला वाटतं बाबा आभाळ आलं पाऊस येईल. आणि 1 तारखेपासून आता मागच्या वर्षी एकदम चांगला पाऊस झाला तर एकदम चांगलं वाटलं. आम्ही एकदम आनंदी झालो बाबा आता यावर्षी चांगलं होईल. परंतु आता यावर्षी जर बघितलं सगळं शेती ते करून ठेवली आणि जर शेतकऱ्याचं 1 वर्ष वायाला गेलं का त्याचे 10 वर्ष पुढं त्याला सुधरत नाही. कारण की खर्च मोठा असतो आणि उत्पन्न कमी असतो.